तुम्ही दिवसभर राब राबता, मेहनत करता, पण महिन्याच्या शेवटी खिशात एक रुपयाही उरत नाही. कर्ज वाढत चाललंय आणि घरात सतत आजारपण किंवा वाद होतात. थांबा, याला तुमची मेहनत नाही, तर तुमच्या घरातील वास्तू जबाबदार असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 4 चुका ज्या तुमच्या खिशाला कायमची ओहोटी लावत आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटची चूक सर्वात भयानक आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या प्रत्येक दिशेला एक विशिष्ट ऊर्जा असते. जर या ऊर्जेमध्ये गडबड झाली तर संपत्तीचा नाश ठरलेला असतो. पहिली चूक, उत्तर दिशेला अडगळ किंवा जड सामान. उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेराची मानली जाते. जर तुम्ही या दिशेला जुने भंगार, लोखंडाचे जड साहित्य किंवा शू रॅक ठेवले असेल तर पैशांचे मार्ग बंद होतात. उत्तर दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवा. दुसरी चूक, घराची मुख्य दिशा म्हणजेच ईशान्य किंवा उत्तर पूर्व दिशा ब्लॉक करणे. ईशान्य कोपरा देवघर किंवा पूजेसाठी उत्तम मानला जातो. या ठिकाणी कधीही कचरापेटी, इन्व्हर्टर किंवा वॉशिंग मशीन ठेवू नका. असे केल्याने घरात लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या 2 चुकांकडे, ज्या घरातील महिला नकळत करतात. तिसरी चूक, पाण्याचा सतत गळणारा नळ. तुमच्या घरातील बाथरूमचा किंवा किचनचा नळ सतत गळत असेल तर समजून घ्या की तुमच्या हातातून पैसा जसा वाया जातोय तसाच तुमचा पैसा पाण्यासारखा वाहून जात आहे. वास्तुशास्त्रानुसार नळाची गळती ही संपत्तीच्या विनाशाचे मुख्य लक्षण आहे. चौथी चूक, किचनमध्ये अग्नी आणि पाण्याचा सामना. तुमच्या स्वयंपाकघरात गॅस शेगडी आणि पाण्याचा सिंक एकमेकांच्या अगदी शेजारी किंवा समोर आहेत का? हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध ऊर्जा निर्माण करतात, ज्यामुळे कुटुंबात सतत मानसिक तणाव आणि आर्थिक संकट ओढवते. मित्रांनो, जर तुमच्याही घरात यापैकी एकही चूक होत असेल तर आजच ती सुधारा. बघा, काहीच दिवसांत तुमच्या आर्थिक परिस्थितीत कसा चमत्कारिक बदल होतो ते. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या संतकथा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जिवलग मित्रांसोबत आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचेही भले होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय वास्तुदेवता.